नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत जेन अल्फा यांच्याशी संवाद साधणार आहेत. मुंबईमध्ये 6 ऑगस्टला हा कार्यक्रम होणार आहे आणि 6 ऑगस्टला जेन अल्फा या दोन्ही पिढ्यांशी मोहन भागवत संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात देशातील 100 पेक्षा अधिक शहरांमधून 15 ते 19 वयोगटातील सुमारे 2000 हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती समोर येते. मला वाटतं संवाद हा जर लाठीचार्ज करायच्या आधी, टिअर गॅस करायच्या आधी, त्यांच्यावर AK-47 चालवायच्या आधी, तरुण मुला मुलींना ट्रोल्सनी हैराण करायच्या आधी, माफी मागवायच्या आधी हे सगळं जर संवाद झाला असता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची वेळ आली नसती. हा संवाद खूप उशिरा होत आहे. देर आहे लेकिन दुरुस्त नाही आहे असं होत आहे. त्यांना प्रीच करून काय होणार नाही, त्यांना सभ्यता आणि कल्चर बद्दल काय सांगून काय होणार नाही. संवाद हा दोन्ही बाजूनी झाला पाहिजे. जेनजीच्या मनात काय आहे ते ऐकायला तुम्ही आता हे सगळं दाखवत असाल, पण त्यांच्यावर गंजलेले खिळे लावून लाठ्या चालवलेल्या आहेत. महिलांना कसं हँडल केलेलं आहे. एका तरुण मुलाला धमकी दिली की तुझ्यावर 50 ग्रॅम ड्रग्सची चिटकू. हे सगळं जेनजी बरोबर झालेलं आहे. ते जेनजी विसरणार नाही. मी मोहन भागवत साहेबांना विनंती करेल, तुम्ही महाराष्ट्रात येऊ नका, तुम्ही बिहारमध्ये जावा. त्यामुळे देशाचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर एवढा मोठा बदल होणार असेल तर या जेनजींनी तुमची खऱ्या अर्थाने वाट लावली आहे. हे आता तुम्हाला स्वीकारावं लागेल. मन की बात आम्हाला ऐकायची नाही, जनतेची बात ऐकणं हे आज महत्त्वाचं आहे. त्यामुळे मन की बात, संवाद हे गोंडस शब्द आता तुमच्याकडे ठेवा. भारताच्या युवांनी निर्णय घेतलेला आहे, अहंकार तोडून काढायचा. यानंतर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते. ही ब्रेकिंग न्यूज कॉक्रोच जनता पार्टीच्या बैठकी संदर्भात आहे. कॉक्रोच जनता पार्टीची छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 दिवसीय बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीच्या रणनीतीची घोषणा करण्यात आली आहे. पुढील रणनीती नेमकी काय असेल, कॉक्रोच जनता पार्टी आता पुढे काय निर्णय घेणार, या सगळ्या संदर्भात ही 2 दिवसीय बैठक असणार आहे. या बैठकीमध्ये पक्षाचे संस्थापक, प्रवक्ते आणि प्रमुख पदाधिकारी युवक आंदोलनाच्या पुढील दिशेवर चर्चा करणार आहेत. जंतर मंतर आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या 50 मुख्य स्वयंसेवकासह विविध घटकांशी सल्लामसलत केल्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीनंतर देशभरातील स्वयंसेवकांशी संवाद साधण्यासाठी आणि तरुणांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी एक राष्ट्रव्यापी लिस्निंग टूर आयोजित करण्याची देखील पक्षाची घोषणा आहे. बैठक इथंच माझ्या घरी होणार आहे 5 तारखेची आणि त्यात आमचे स्पोक्सपर्सन्स येतील आणि अजून काही कोर टीम मेंबर्स येतील ज्यांनी आम्हाला प्रोटेस्ट मॅनेज करण्यात खूप मदत केली होती. आणि त्यामध्ये आम्ही डिस्कस करू की पुढे जे CJPची मुव्हमेंट आहे ती पुढे कशी घेऊन जायची आणि आमचं जे संघटन आहे ते कसं बनवायचं. तक्रार माझ्या एज्युकेशन क्वालिफिकेशन्सवर आहे की मी कसं बॉस्टनचा खर्च घेऊ शकलो, थोडं बॉस्टनचं शिक्षण घेऊ शकलो. त्यावर माझं असं म्हणणं आहे की मी माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लोनचं लेटर दाखवायला तयार आहे. पंतप्रधानांनी सुद्धा त्यांची डिग्री आहे ती दाखवावी, सार्वजनिक करावी. त्यांनी त्यांची डिग्री सार्वजनिक केली तर मी लगेच माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लेटर माझ्या डिग्री सोबत सार्वजनिक करायला तयार आहे. पुढच्या बातमीकडे आता वळूयात. इथेनॉल मिश्रित इंधनावरून युवक काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा नारा दिलाय. त्यानंतर नागपूर युवक काँग्रेसने गडकरींच्या घराजवळ जाऊन जन आक्रोश घेराव आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. युवक काँग्रेसच्या या आंदोलनामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. या मोर्चाची सुरुवात दुपारी 1 वाजता चिटणीस पार्क चौकातून झाली. त्यानंतर युवक काँग्रेसच्या नेत्यांनी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाकडे कूच केली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलेला होता आणि या आंदोलनामध्ये गडकरींच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांच्या हातात अनेक पोस्टर देखील होते. आंदोलकांनी गडकरींच्या निवासस्थानाकडे कूच केल्यानंतर पोलिसांनी तातडीने धरपकड करण्यास सुरुवात केली. नागपूरची ही थेट दृश्य आपण बघतोय. E20च्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. युवक काँग्रेसने नितीन गडकरी यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. गडकरींच्या विरोधात हे आंदोलन होतं
त्याचबरोबर आपण बघतोय कशा पद्धतीने इथे आंदोलनकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे.